नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीसाठी खास मसाला चकली आज आपण तयार करत आहोत. अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही चकली सगळ्यांनाच फार आवडते आणि ही होते देखील फारच छान. मसाला चकली तयार करण्यासाठी मी इथे 2 कप भाजणीचे पीठ घेतले आहे. 2 कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे. ते दोन्ही छान चाळून घेतले आहे. दोन्ही पीठ चाळून घेतल्यानंतर आपण त्यांना मिक्स करून घेऊयात. चकलीसाठी आपल्याला 1 कप रवा देखील लागणार आहे, तो देखील घेतलेला आहे. आपण आत्तापर्यंत 2 कप भाजणीचे पीठ, 2 कप तांदळाचे पीठ आणि 1 कप रवा घेतलेला आहे, म्हणजे एकूण 5 कप आपण साहित्य घेतलेले आहे. तर गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये 5 कप पाणी टाकून घेते. पाणी गरम होते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. मसाल्यासाठी मी इथे 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच बडीशोप, 2 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा, 1 चम्मच कलोंजी, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी असे आपण साहित्य घेतलेले आहे आणि 1 चम्मच जिरे देखील घेतलेले आहे. ही चकली तयार करताना आपण ओला नारळ टाकणार आहोत, त्यासाठी मी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ, जिरे, बडीशोप, लवंग, काळी मिरी या सगळ्या गोष्टी आपण बारीक करून घेणार आहोत. बडीशोप आणि खोबरं हे मी कच्चेच बारीक करून घेत आहे. तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही भाजून देखील बारीक करू शकतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतले आहे. पहा, अशा प्रकारे मिश्रण हे बारीक करून घेतले आहे. आपल्याला ते फारच बारीक नको, थोडेसे रवाळ असले तरी देखील चालेल. आता याच मिश्रणामध्ये मी 3 टेबलस्पून तेल देखील टाकून घेतलेले आहे. या मसाल्यात मी आता 3 टेबलस्पून तेल टाकून घेते. तेल टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे मसाल्यामध्ये तेल हे छान मिक्स होईल. मसाले आपले बारीक करून झालेले आहे आणि पाणी देखील तापलेले आहे. गरम झालेल्या पाण्यामध्ये आता वाटलेला मसाला टाकून घेते. आता यामध्ये थोडे हिंग देखील टाकून घेतलेले आहे. वाटलेला मसाला टाकल्यानंतर आता पाण्याला उकळी आलेली आहे. जे कोरडे मसाले होते आता ते टाकून घेते. सगळे मसाले आता छानपैकी हलवून घेऊयात. पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण जो 1 कप रवा घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे आणि तो छानपैकी हलवून घेऊयात. रवा पाण्यात टाकून 1-2 मिनिट झालेले आहे. आता जे भाजणीचं पीठ आणि तांदळाचे पीठ आपण एकत्र केले होते ते ह्या उकळीमध्ये टाकून घेऊयात. गॅस आपण बारीक करून घेतलेला आहे. थोडे मिश्रण सगळे हलवून झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे. तयार केलेले मिश्रण छान हलवून झालेले आहे. आता 20 मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवते. 20 मिनिटानंतर पहा, पिठाला छान वाफ आलेली आहे आणि पीठ थोडेसे कोमट देखील झालेले आहे. आता हाताच्या साहाय्याने आपण ते मिक्स करून घेणार आहोत. सगळे पीठ मी एका मोठ्या भांड्यात म्हणजे परातीत काढून घेते. पहा, कढईला अजिबातच काही चिटकलेले नाही आणि पीठ देखील छान मिक्स झालेले आहे. पहा, पीठ छान कोमट झाले आहे, म्हणजेच जर तुमचे पीठ चांगले हात लावण्यासारखे झाले असेल तरच ते हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्या. कोमट पाण्याचा हात घेऊन आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ मिक्स केले म्हणजे ते लवकर गोळा होते. यामध्ये पुन्हा पाणी टाकण्याची अजिबातच गरज नाही, पण फारच तुम्हाला वाटले तर एखादा टेबलस्पून तुम्ही कोमट पाणी टाकू शकता. पीठ आपले हे गरम आहे म्हणून मळताना आपल्याला ते थोडेसे सुटे दिसते, पण एकदा ते छान मळून झाले की छान एकजीव होते. पहा, मळून झाल्यानंतर आपला किती छान गोळा तयार झालेला आहे. मळून झालेले पीठ आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे, म्हणजे ते वरून सुकणार नाहीत. चला तर आपण लगेचच चकल्या तयार करायला घेऊयात.
चकलीच्या साच्यात पीठ भरताना आपल्याला हे पीठ असे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. नंतर ते आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये भरायचे आहे, म्हणजे चकली पडताना एकदम एकसलग चकली पडते. पहा, पीठ छान भरले म्हणजे किती छान चकली पडते, अगदी कुठेच ती तुटत नाही. प्रत्येक वेळी साच्यामध्ये पीठ भरताना पीठ आपल्याला हातावरती छान मळून घ्यायचे, म्हणजे चकली छान एकसारखी होते, अजिबातच मध्ये तुटत नाही. ज्यांना चकली गोल गोल फिरवून करता येत नाही त्यासाठी अजून एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साच्याच्या साहाय्याने एक सरळ रेष घ्यावी आणि त्यानंतर तिला चकलीसारखे असे छान वळवून घ्यावे. पहा, तरीसुद्धा चकलीचा आकार हा छान येतो आणि तुटत देखील नाही, म्हणजे पीठ देखील आपले किती छान झाले आहे. असेच सरळ सरळ लाईन मारून आपण सगळ्या चकल्या ह्या पटापट करून घेऊयात. 15-20 चकल्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि एका बाजूला तेल देखील गरम करायला ठेवलेले आहे. तेल आपल्याला कोमटपेक्षा थोडे जास्त गरम हवे आहेत. पहा, असे टाकल्यानंतर हळूवार बुडबुडे आल्यानंतर आपल्याला चकली तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. चकली तेलात टाकताना गॅस आपल्याला फार जोरात नको, तो अगदी स्लो हवा आहे. तेलात मावतील अशा सगळ्या चकल्या टाकून झाल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि नंतर मीडियम गॅसवरच आपल्याला चकली ही छान तळून घ्यायची आहे. चकली टाकल्यानंतर त्यावरचे सगळे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकलीला पलटी करायचे आहे. पहा, चकलीवरचे बुडबुडे कमी झाले आहे आणि त्यांचा आकार देखील थोडा छोटा झाला आहे. याच स्टेजला आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा 2-1 मिनटं आपल्याला छान होऊ द्यायच्या आहेत. चकलीवरचे सगळे बुडबुडे कमी झाले आहे आणि चकलीचा रंग देखील बदललेला आहे, म्हणजे आपली चकली ही तयार झालेली आहे. चला तर आपण ह्या सगळ्या चकल्या तेलातून काढून घेऊयात. पहा, किती छान रंग आलेला आहे आणि दिसतात लगेचच फारच छान आहेत. अशाच प्रकारे आता सगळ्याच चकल्या आपण तळून घेणार आहोत. दुसरी बॅच टाकताना आपल्याला गॅस आता हा मीडियम स्टेजवरच ठेवायचा आहे आणि ह्याच मीडियम स्टेजवरती आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चला तर मग अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या ह्या तळून घेऊयात. चकली तळताना आपण टाकलेल्या बडीशोपचा, ओव्याचा असा हा मसाल्याचा फारच छान वास येतो. मसाला म्हणजे आपला खूप मसाला नाही, पण बडीशोप, ओवा आणि जिरं हाच आपला मसाला आहे. त्यामुळे ह्या चकलीने त्रास वगैरे असा होत नाही. फारच छान खमंग अशी ही चकली तयार होते. एकाच वेळेस आपण ही चकली 8-8, 9-9 चकल्या टाकून देखील त्या तळून घेऊ शकतो. अजिबातच ही चकली तेलामध्ये विरघळत नाही. अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या तळून घेते. चकली तळताना चकलींना जास्त तेल देखील हे लागलेले नाही. पहा, एवढे तेल आपले अजून शिल्लक आहे. अशाच प्रकारे तुम्ही ह्या चकल्या करून पहा. करायला अगदी सोप्या, चवीला पण अतिशय छान अशी ही चकलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.